नमस्कार मंडळी. तर 2-3 दिवस काय मी व्हिडिओ टाकलेच नाहीत माझे, कारण की आम्ही इथं अतुलच्या घरामध्ये नवीन सामान शिफ्ट केल्यामुळं आम्हाला काही वेळच भेटला नाही. मला पण नाही आणि माझी मम्मी मी करतो रील, त्यामुळे आमच्या दोघीला सुद्धा वेळ भेटलेला नाही. कारण आमचं ना एवढं दमलो होतो आम्ही इकडे सामान लावून तर त्याच्यामुळे आम्ही रीलच मी काय पाठवले नाही, अपलोड काय केले नाही, माझे ब्लॉग सुद्धा नाही आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा नाही केलेले. तर तुम्हाला दाखवते आपल्या अतुलच्या घरामध्ये आम्ही राहायला आलोय. तर कसं काय सामान आम्ही मांडले काय ते तुम्हाला दाखवते, आणि मम्मी सुद्धा काय करते ते पण तुम्हाला दाखवते. मम्मी काय चाललंय करायचं? चहा करते की आता बघ की 4 वाजून गेले. 4 वाजून गेले, मम्मी चहा करते. तर हे घर म्हणजे त्याने 4-5 महिने झाले बांधलेलं आहे. या घरामध्ये त्याचं संसार करायचं जे स्वप्न होतं ते तसंच राहिलं, त्यानं काही केलाच नाही, म्हणजे झालाच नाही त्याचा संसार. हा, त्याची बायको आलीच नाही, नांदायला आलीच नाही त्याची बायको, त्याच्यामुळे काय त्याचं झालंच नाही. तर म्हणजे भांडी वगैरे सगळं आम्ही त्याला दिलंच होतं मम्मीनं, ते तसं पोत्यात ठेवलं होतं. मग ते सुद्धा थोडी काढली, मम्मीची जी होती ते पण मम्मीने वापरली तर. आणि हे बघा असं मांडले सगळं, बघा ही अशी भांडी सगळी मांडल्यात, आणि इकडं पण ह्या साईडला पण मांडल्यात. इथं काय राहणार आहे फक्त मम्मी पप्पा माझे आणि त्याचा मुलगा आहान, हे तिघच राहतात इथं. हा, आम्हाला तिघांना किती लागणार आहे सामान? निम्म सामान तिकडच ठेवलंय पहिलं हा, अगोदरच आपलं पत्र्याचं घर आहे ना त्याच्यामध्येच ठेवलेलं आहे सामान. बाकीचं फक्त भांडी अंडी तिथं तेवढी ती मांडलीत, भांडी आणून मांडले ती फक्त, आणि बाकीचं सामान टीव्ही ती सगळं त्याच रूम मध्ये. कारण ती पण खोली काय पप्पांना म्हणजे जास्त इथं हेच होत नाही, ते पहिल्यापासून तिथं राहिल्यामुळे पप्पांना तिथंच राहू वाटते. पण हे पण घर पडीक ठेवायचं कशाला, त्याने एवढं छान घर बांधले, तर मग मम्मी म्हणली इथंच राहते ते. तर बघा हे बघा छान केलं होतं त्यानं त्याच्या बायकोसाठी, त्याच्या संसारासाठी छोटंसं घर बांधलं होतं. 3 जणांचं कुटुंब त्याचं, तो त्याची बायको आणि त्याचा मुलगा आहान. हे छोटंच घर आहे. आणि हे बघा हे असं त्याने इकडं आंघोळीचं बाथरूम सुद्धा बांधलंय, आतल्या आतच आपल्या घरातून आहे सगळं त्याने सोय केली होती. आता तोच नाही राहिलेला, आणि त्याचं घर पण तसं ठेवायचं म्हटल्यानंतर मग ते आई वडिलांना सुद्धा कसतर वाटायला लागलं. मग मी आई वडिलांना म्हणले की तुम्ही तर राहावा 3 जण. तसं बी त्याची बायको नाही, तो नाही, पण त्याच्या मुलाला तरी होईल ना, त्याच्या बापानं घर बांधलेलं आहे का नाही मम्मी? आहानला होईल ना, आहानचं इकडं आहानला राहायला तरी मिळावं ना, म्हणून इकडं आलो आम्ही. मग आता बांधलेलं घर आहे तर त्यात आहानला राहता यावं. घरात पसारा ती मांडल्या छान वाटते ना. छान वाटायला लागले, पण प्रसन्न वाटतं, छान वाटतं. हा, त्याची आठवणी खूप आहे त्याच्या इथं, पण त्याच्या आठवणी बरोबरच इथं राहायला म्हणजे तसं चांगलं इथं वाटतंय. आपले रील त्या पत्र्याच्या घरात सुद्धा होणार आहेत, कारण काही रील तिथं करणार आहे मी. टीव्ही आहे तिथं ना, तिथं सुद्धा येणं जाणार, त्यामुळे अगोदरचे रील मी जे छोटे शॉर्ट व्हिडिओ सोडले होते तर तिथंच आपण काही रील बनवायचे आहेत, आणि बाकीच्या रील जे आहेत ना ते आता इथं होतील. आपल्या कुकिंगच्या म्हणा किंवा अशा कॉमेडी रील ना ती इथं होतील. अनुष्का काय चाललंय बाळा? बघा हो, अनुष्काच्या रील बघत असेल तुम्ही आमच्या. अनुष्का दाखव ना, अनुष्का लाजायचं नाही. हा कशी फिरत होती बाळा, हे बघा खेळत होती एकटीच. आज खेळायचा मूड आला अनुष्काला. कधी कधी ते लहान होतं बाळ माझं ना, 13 वर्षाचं. लहानच आहे का? हा. आणि आहान कुठे गेलाय? आहान कुठे आहे? आहान 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 हे बघ तिकडे. आहान खेळायला लागलाय. हाय म्हणतोय. बघू बघू बाळा, हाय करायला आवडतं बाळाला. हाय मित्रांनो. म्हण हाय मित्रांनो. हाय मित्रांनो. बघू आयुष आमचं आहान किती लय छान आहे. आयुष खेळतोय बॅट बॉल. आहानचं काय चाललंय बघू, तू काय करतोय ते? होय, बर 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 बनवा. चला पुढचे आपले ब्लॉग व्हिडिओ इथे तुम्हाला मी टाकीनच इथली व्हिडिओ इथे. तर चला बाय.